काल शेवटचा चान्स होता आपल्याकडे. दामिनी मॅडम येऊन परत का गेल्या? आता त्यांच्याकडून सत्य कसं काढून घ्यायचं मला तेच कळत नाहीये. पण सावी, असं काय झालं असेल ज्याच्यामुळे आई विसम्माला न भेटताच परत आल्या? खरं त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना गोळ्यांनीच बरं वाटायला लागलं. शक्यच नाहीये बाई. पहिली गोष्ट तर त्या आजारीच नाहीये, त्यांना बरं वाटते आणि त्यांना जे भास होत ते आपण क्रिएट केलेत. आणि असं जर त्यांना गोळ्यांनी बरं वाटत असतं तर मग आधी का नाही वाटलं? पण मग सावी, नक्की काय झालं असेल? आईंच्या मनातली भीती अशी अचानक कशी कमी झाली असेल ग? तेच तर शोधायचंय आपल्याला. धैर्य, विलास, भास्कर. आई, आई का हाका मारतायत? कदाचित आईंना पुन्हा अस्वस्थ वाटत असेल तर? तसं असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे. हो, आपण बघूया चला. हा, अवंती, नीता, जरा सगळ्यांनी याल का बाहेर? आई, काय झालंय? तुला काय परत भूतबीत दिसलं काय? आई, तुम्हाला परत भीती वाटतेय का? डॉक्टरांना फोन करू काय? हा, लाव 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 लाव. आता तुम्ही मला परत काही फेकून तर नाही ना मारणार? यांनी नक्की का बोलवलं असेल सगळ्यांना? नक्की काय चालू आहे यांच्या मनात? आई, काय झालंय नेमकं? सांगते. सगळ्यात आधी मला तुम्हा सगळ्यांचीच माफी मागायची. मला माफ करा. काय झालंय नक्की यांना? हे काय नवीन सुरू केलंय आता यांनी? गेल्या काही दिवसांपासून माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांच्याच जीवाला खूप घोर लागला होता. पण खरं सांगायचं तर असं का होत होतं हे माझं मलाच कळत नव्हतं. मला मला खरंच माफ करा. आई, अगं काय करतेस तू? माफी कशाला मागतेस? मला बोलू दे. माझ्या वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर तो तुला झालाय, माहितीये मला. माझ्या वागण्यामुळे तुला माझा रागही खूप येत असेल, नाही का? मी वागलेच तशी. खरं आहे तुमचं दामिनी मॅडम. आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तुम्ही. जीव घेतलात माझ्या पप्पांचा आणि त्याची शिक्षा तर मी तुम्हाला देणारच.
पण आता काळजी करायची गरज नाही. आता कोणालाही माझ्यामुळे त्रास होणार नाही. कारण मी ठरवलं डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घ्यायची. कारण काल डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि म्हणूनच मी ठरवलं हॉस्पिटलमध्ये जाऊन पूर्ण अगदी व्यवस्थित होईपर्यंत ट्रीटमेंट घ्यायची. तुम्ही सगळ्यांनी मात्र माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. माझं काही बरं वाईट झालंच तर हे आपल्या घराला नीट सांभाळा. एकमेकांना जपा. आई ग काय बोलतेस तू? तुला काही होणार नाहीये, तू लवकरच बरी होशील. झाली बरी? ना आई टेन्शन घेऊ नको, बरी होऊन येशील तू. बरी होशील, बरी होशील. आता जे व्हायचं ते होईल. आपण निघायचं. मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट चुकवायची नाही. आई पण तू हे तरी बघ, मी माझा निर्णय काही झाला तरी बदलणार नाही. निघूया. सावी, माझं एक काम करशील बा? कसलं काम? आई लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून देवबाप्पाकडे प्रार्थना करशील? धैर्य, ज्या बाईने आपल्या सगळ्यांची एवढी मोठी फसवणूक केली, तिच्यासाठी प्रार्थना करायला लावताय तुम्ही. सावी, हो, करेन मी प्रार्थना. येतो मी. दामिनी मॅडमच्या मनात नक्की काय चाललंय? हे सगळं खरं आहे की परत काही नवीन नाटक करते ही बाई? डॉक्टर, काय झालंय? दामिनी मॅडमना मी परत चेक केलं आणि त्यांना जो मानसिक त्रास होतोय तो नक्की कशामुळे होतोय ते समजलंय मला. डॉक्टर, जे काही असेल ते स्पष्ट बोला प्लीज. डॉक्टर येऊ काय? या. डॉक्टर, दामिनी मॅडमांचं काम होतं तुमच्याकडे. काय काम? दामिनी मॅडमला घेऊन दाखलं मालक इकडे येतील. ते तुम्हाला विचारतील की माझ्या आईला हा त्रास कशासाठी होतोय म्हणून. तर तुम्ही काय सांगणार? दामिनी मॅडमला एवढं डोकं नाही वापरायचं डॉक्टर. मी जेवढं तुम्हाला सांगेन तेवढं सांगायचं. जास्तीचा शहाणपणा नको आहे. अहो पण तुमच्या पणचं उत्तर आहे माझ्याकडे. तुमचं काम झालंच म्हणून समजा.
डॉक्टरराव बोला की काय झालंय नक्की, कशामुळे होतंय हे? दामिनी मॅडमना जो मानसिक त्रास आहे त्यामुळेच हे सगळं घडतंय. त्यांना प्रचंड टेन्शन आहे. टेन्शन? आई, कसलं टेन्शन आहे तुला? जाऊ दे धैर्य, काहीतरी सांगून ना आता पुन्हा मला तुझं टेन्शन नाही वाढवायचं. आई, मला आत्ताच्या आत्ता सांग. कसं सांगू आता तुला? आई अगं, मी असताना तू कशाला टेन्शन घेतेस? प्लीज सांग मला नेमकं काय झालंय. अजून कसलं टेन्शन असणार आहे मला? तुम्हा दोघांच्या सुखी संसाराचं टेन्शन आहे रे. किती स्वप्न रंगवली होती मी, पण काहीतरी वेगळंच घडत चाललंय सगळं. मला एक कळत नाहीये, देव हे सगळं तुमच्याच बाबतीत का घडवतोय? माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्यावी ना. मी तर म्हणते माझा जीव घेतला ना तरी चालेल, पण तुमचा संसार सुखाचा होऊ दे. आई, तू तू उगाच एवढा विचार करतेस. दिवस रात्र ते असाच विचार करत असतात आणि त्यामुळेच होतंय हे सगळं. त्या जर असा सारखा विचार करत राहिल्या ना तर त्यांना खरोखरच मानसिक आजार होईल आणि त्यानंतर मात्र आपण काहीच करू शकणार नाही. नाही डॉक्टर, प्लीज असं बोलू नका. काही ना काहीतरी उपाय असेलच की यावर. यावर उपाय एकच, सावी मॅडम बऱ्या झाल्या पाहिजे. माझं मन मला सांगते नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाहीतर दामिनी मॅडम सारखी बाई मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला तयार कशी झाली? का गेल्या असतील त्या? गडबड तर नक्कीच आहे. मला त्यांचं वागणं कळतच नाहीये. खरं आहे वहिनी, आता माफी मागताना त्यांची नजर बघायला पाहिजे होती. असं वाटत होतं की त्या बोलतायत एक, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. एका क्षणी मला असं वाटलं की त्यांना आपल्याबद्दल सगळं खरं कळलं नसेल ना. पण सावी, आता आईनं खरंच जर हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं तर? वहिनी आहो, तसं झालं तर मग आपला सगळा प्लॅन वाया जाईल. ही बाई मला सुरुवातीपासूनच त्रास देते. आधी माझ्या भाऊंना त्रास दिला, त्यांच्या जमिनी हडप केल्या आणि एवढ्यावर तिचं भागले नाही म्हणून माझ्या पप्पांचा जीव घेतला. आणि एवढं सगळं होऊन ती बाई नामनिराळी राहिली. त्यांच्या विरोधात आपल्याकडे काही पुरावा नाहीये आणि त्यामुळे त्यांना शिक्षा होत नाहीये. आणि या गोष्टीने माझी इतकी घुसमट होते ना, चिडचिड होते. काय काय नाही केलं आपण पुरावा मिळवण्यासाठी. सगळे प्रयत्न फेल गेले. आता काय करायचं मला काहीच कळत नाही. सावी, मी काय म्हणते, आपण धैर्य भाऊजींना फोन करून डॉक्टर काय म्हणाल ते विचारायचं काय? नाही बहिणी, तसं केलं तर मग कदाचित दामिनी मॅडमला खरंच संशय येईल आपल्यावर. मला अजूनही असं वाटतंय की दामिनी मॅडम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला नाही गेले. त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. काय चाललंय तेच कळत नाही. काल अशा अचानक निघून आल्या, मग सगळ्यांची माफी मागितली, आज हॉस्पिटलमध्ये चालल्या. हे सगळं खूप संशयास्पद आहे. त्यांचा खूप मोठा काहीतरी प्लॅन आहे. आणि एवढं नक्की, डॉक्टर डॉक्टर, हो
तुमचे खूप उपकार झाले हो माझ्यावर. डॉक्टर, मी माझ्या मुलीला तुमच्याकडे घेऊन आलो होतो. सासरच्या छळाने तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिच्यावर खूप उपचार केले हो, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मी तिला घेऊन गेलो आणि ती बरी झाली हो डॉक्टर. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही. माझी लेक बरी झाली, त्याचे पेढे घ्या. हे घ्या सर, तुम्हाला पण घ्या. तुला जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेव आणि तसंच वाग. कुणाला जरा जरी संशय आला तर तुझी धडगत नाही. काय? हो साहेब. अहो, माझे आभार मानण्यापेक्षा ज्याला उपचारांची खरी गरज आहे त्यांना तो पत्ता द्या. अहो, माझ्यामुळे कुणाचं भलं होत असेल तर मला बरंच वाटेल. अहो, त्यात आभार कसले मानताय? काय काय झालं होतं तुमच्या मुलीला? अहो दादा, काय सांगू तुम्हाला. माझी एकुलती एक मुलगी सासरच्याने छळलं आणि अचानक त्या धक्क्यातून ती एकदम अशी लहान मुलीसारखी वागायला लागली. पण आता डॉक्टरांनी सांगितलेल्या रिसर्च सेंटरमध्ये मी तिला ॲडमिट केली आणि ती बरी झाली हो. तुमच्या ओळखीत सुद्धा कोणाला गरज असेल तर नक्की जावा तुम्ही तिकडे. चला, येतो मी. एकदम अशी लहान मुलीसारखी वागायला लागली. पण आता डॉक्टरांनी सांगितलेल्या रिसर्च सेंटरमध्ये मी तिला ॲडमिट केली आणि ती बरी झाली हो. धैर्य, निघायचं. हो. धैर्य, काय झालं? नाही, काय नाही. त्या सेंटरचा विचार करतोस ना? हो आई, पण बिन काय नाही. तू काय एवढा विचार करतोयस? आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे रे. तो माणूस काय बोलला ऐकलं ना? त्याच्या मुलीला तिकडे नेल्यानंतर ती बरी झाली. आपण पण आपल्या सावीला तिकडे घेऊन जाऊया रे. म्हणजे ती बरी झाली तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना? नाही, नको. पण का नको? सावी बरी झालेली नकोय का आपल्याला? आई, पण तुला अशा अवस्थेत कसं सोडून जाऊ मी? हे बघ, तुला जर वाटतंय ना की मी बरी व्हावी, मग त्याआधी तू सावीला बरं कर. सावी बरी झाली ना की माझी काळजी मिटेल बघ. नाहीतर कुठल्याही औषधांचा माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. धैर्य, काही झालं तरी तू सावीला तिथे घेऊन जाणार आहेस. प्रॉमिस कर मला. ठीक आहे, मी प्रॉमिस करतो की मी सावीला त्या नॅचरोपॅथी सेंटरवर घेऊन जाईल. काय झालं असेल तिकडे नक्की? धैर्य अजून कसे नाही आले? दामिनी मॅडमच्या डोक्यात नक्की काय चाललंय? त्यांना माझ्यावर संशय आला नसेल ना? फ्रेंड, काय काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? तू गेल्यापासून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. फ्रेंड, काय झालं सांग ना. सावी, बाळा, आईला लवकरच बरं वाटेल.
पण त्यासाठी ना आपल्याला एक गोष्ट करायला लागणार. काय करायचंय आपल्याला? सावी, आपल्याला ना एका ठिकाणी जावं लागेल. तू येशील ना माझ्या बरोबर? बाहेर जायचंय म्हणजे धैर्यानं नक्की कुठं घेऊन जायचंय मला? आणि दामिनी मॅडम बद्दल सांगायचं सोडून हे बाहेर जायचं असं का बोलतायत? कुठे जायचंय आपण आणि का? तू ये इकडे, बस बस इथं. सावी, आई आपल्या टेन्शनमुळे आजारी पडली ना. आपल्याला जर तिला बरं करायचं असेल ना तर आपल्याला एका ठिकाणी जायला लागेल. तू येशील ना माझ्या बरोबर सावी? हा काय नवीन प्लॅन आहे दामिनी मॅडमचा? हे मुद्दाम मला बाहेर पाठवतायत का? प्लॅनच्या इतकं जवळ आल्यावर घर सोडून कसं जायचं? काहीतरी गडबड आहे. सावी, फ्रेंड नको, आपण इथंच थांबू घरी. सावी बाप, प्लीज असं नाही म्हणू नकोस. आईसाठी जाऊयात की आपण, प्लीज. त्यांच्यासाठीच तर नाही जायचं मला धैर्य. तिथं मी असणार तुझ्यासोबत. अजून नवीन फ्रेंड्स सुद्धा असतील. आणि आईला ठाम विश्वास आहे, तू जर एकदा तिथं गेलीस ना की नक्की बरी होऊन परत येशील. माझी सावी मला परत मिळाली. प्लीज सावी. आता काय करू मी जर नाही म्हणाले तर धैर्यानं वाईट वाटेल. धैर्य बिचारे जे पण करतात ते माझ्यासाठी करतात आणि मी त्यांना नाही म्हणते का? कशासाठी नाही. आता धैर्यांच्या डोळ्यात माझ्यामुळं आलेलं हे शेवटचं पाणी असेल. सावी प्लीज चल ना, एकदा ऐक ना माझं प्लीज. ठीक आहे फ्रेंड, जाऊयात आपण. उद्या एकदा का सावीने घराबाहेर पाऊल टाकलं की मी तिचं सत्य शोधून काढणारच. बाय सावी, तू जर मला खरंच फसवत असशील ना तर आजची तुझी या घरातली शेवटची रात्र असेल.